लेखक, साहित्यिक व विचारवंत यांनी रमाईला त्यागमूर्ती म्हणून लोकांसमोर आणले। रमाईनं दीनदुबळ्यांच्या सुखासाठी स्वतःच्या संसारावर नांगर फिरवला, अनंत हाल अपेष्टा सोसल्या। रमाईचा निस्सीम त्याग शब्दात व्यक्त करणं अशक्यच, परंतु रमाई केवळ त्यागमूर्ती नाही, वडील, काका, मामा, सासरे, दीर व स्वतःची 4 मुले यांचा मृत्यू पाहून ही भावना विवश न होणारी, पतीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक संघर्षाच्या इच्छा आकांक्षांना मृतरूप देण्यासाठी एकटीनं 7 वर्ष 1913 ते 1917 व 1921 ते 1924 कुटुंबाच्या संसाराचा गाडा स्वाभिमानी राहून ओढणारी, दुःखाला कवटाळून न बसणारी रमाई ध्येयवादी, धाडसी, धीरोदत्त स्त्री आहे। तिचा हा धीरोदत्तपणा कठीण परिस्थितीवर, संकटावर मात करण्यासाठी असंख्य लेकरांना, कार्यकर्त्यांना पिढ्यानपिढ्या प्रेरणा, बळ व ऊर्जा देत राहील। त्यामुळेच ती कोट्यावधी दीनदुबळ्यांची आई बनली। अशा या धैर्यशाली महान आईच्या 127व्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला, प्रबुद्ध मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महूद, तसेच बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, तसेच रमाई जयंती निमित्त मांजरी गावात अंगणवाडीतील मुलांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून अभिवादन करण्यात आले।